राम राम मंडळी. विदर्भ ऑथेंटिक या यूट्यूब चॅनलवर मी देवकी तुमच्या सर्वांचं अगदी जोरात स्वागत करते. हो मंडळी, अगदी जोरात स्वागत करते. आणि मी जेवढ्या जोरात स्वागत करत आहे ना मंडळी, तेवढ्याच जोरात आणि लवकरात लवकर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपल्या या चॅनलवर असणार आहे विदर्भातील खास पदार्थांची मेजवानी. हो मंडळी, अगदी गावरान पद्धतीचे आणि साध्या सोप्या पद्धतीने बनले तरीही एकदम चविष्ट चवदार असे विदर्भातील काही स्पेशल रेसिपीही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर आज आपण काय बनवणार आहोत माहिती आहे का मंडळी? अगदी साधी सोपी पण सर्वांच्या आवडीचे असे वांग्याचं भरीत. हो मंडळी, वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत असं असते ना का, म्हणजे आपण ते हॉटेलात जाऊन खातो, हो की नाही? असं चवदार आणि चविष्ट, असं एकदम गावरान चवीचं. आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी, वांग्याचे भरीत हे 2-3 प्रकारे बनवले जाते. तर आज आपण वांग्याच्या भरताचा पहिला प्रकार बघणार आहोत बरं का. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो सांगा की तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील. आणि मी जी ही रेसिपी दाखवते ना वांग्याच्या भरीताची, ती तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि ते देखील सांगाल की तुम्हाला कशी वाटली ते. तर इथे काय केलं होतं मंडळी मी, बघा, वांग्याचं भरीत करताना सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वांगे निवडताना विशेष काळजी घ्यायची बरं का. चांगले मोठे मोठे घ्यायचे आणि म्हणजे असे आतमध्ये त्याच्या जास्त बिया नसतील असे वांगे निवडायचे. आता त्याची ओळख तुम्हाला जर असली तर ठीक आहे, नसली तर मग मी काही करू शकत नाही. ठीक आहे, चांगले मस्त मोठे मोठे आणखी त्याला डागडुगं नसलेले म्हणजे असे वांगे निवडून आणायचे. ठीक आहे, ते निवडल्यानंतर त्याला घरी आणा, मस्त स्वच्छ धुवून घ्या. कारण की फवारणी राहते ना बाबा त्याच्यावर. तर कधी पण बाजारातून आणला माल की त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याच्या विना भाजी बनवायची नाही बरं का. मग त्याला स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर काय करायचं, त्या वांग्याला मस्त 3-4 काप द्यायचे आणि तुम्हाला वाटलं त्याच्यामध्ये लसूण आणि मिरच्या टाका आणि वरून मस्त तेल चोपडा बरं, चांगलं तेल चोपडा. आणि जर तुमच्या घरी असेल चूल तर चुलीच्या निखाऱ्यात टाका. चूल नसनच जरा आताच जमान्याच्या हवामानानं, तर मग चालू करा गॅस चालू करायची. त्याच्यावर ठेवायची एक पळी, जे आपण पोळ्या वगैरे ठेवते की नाही, पापड वपड भाजायला वापरतो कधी, ती. आणि नसली तर मग डायरेक्ट ठेवा बाबा फ्लेमवर. आणि मस्त वांगे मस्त मोहागी भाजून घ्या बरं का. चारही भोवतालून असे बघा, असे छिलके पटापट निघले पाहिजे. असे ते चांगले व्यवस्थित भाजून घ्या ना, वांगे आतपर्यंत शिजले पाहिजे असे भाजून घ्यायचे. ठीक आहे, असे भाजल्यानंतर काय करायचे, जेव्हा आपण तेल लावतो ना तेव्हा छिलके असे पटापट निघून जाते बरं का. आणि हे असे भाजल्याच्या नंतर काय करायचं माहिती आहे का, बघा, वांगे असे भाजल्यानंतर काय करायचं, सर्वात पहिले त्याचे छिलके काढून घ्यायचे. आणि छिलके काढल्यानंतर कोणती गोष्ट करायची, कचं त्याला पिचकून नाही घ्यायचं बरं का. नाही तळी गुडी असली सब जाई पिचकून. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला व्यवस्थित पाहायचे बरं का, अंदरून पूर्णपणे पाहायचे. एक वेळा चांगल्या डोळ्यानं पाहून घ्यायचे, म्हणजे ज्याला चांगल्यानं दिसत असाल त्याला. जर तुम्हाला चष्मा लागला असाल तर दुसऱ्याकडून बघून घ्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला इथे ठेवायचे कढई ठेवली, त्याच्यावर टाकायचं तेलात टाकायचं जिरं आणि मोहरीची फोडणी बरं का. जिरं मोहरी मस्त तडतडली की मग त्याच्यात टाकायचा कढीपत्ता. ते विसरायचं नाही, कारण की कढीपत्त्याने येते मस्त 1 नंबर चव. त्याच्यानंतर टाकायचे हिरवे मिरचे बारीक चिरून आणि लसूण तेही बारीक चिरून, हे सर्व टाका. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण कांदे घेतले होते ना मगाशी, ते सर्व मिक्स करा, त्याला व्यवस्थित शिजू द्या. आणि आपण याच्यासोबत आणखी का घेतलं होतं, पालकांदा घेतला होता, हो की नाही, आणि टोमॅटो घेतले होते. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे बघा, आता हे सर्व जवळपास शिजत आलेलं आहे. आता आपण याच्यात काय टाकणार आहोत, टोमॅटो आणि पालकांदा आणि दाणे बरं का, तुरीचे दाणे. कारण की आम्ही विदर्भातले लोक, तुरीचे दाणे निघले तर तुरीच्या दाण्याबिना आमची एक बी डिश होत नाही. वांग्याची भाजी असो, वांग्याचं भरीत असो, आमटी, आळण, आणखीन
मेथीची भाजी, आणखीन काय काय ते तर आपण बघणारच आहोत समोर, हो की नाही. तर यामध्ये टाकलेले आहेत आपण तुरीचे दाणे. तुरीचे दाणे चांगले मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाका. टोमॅटो टाकूनही व्यवस्थित मिक्स करा. बघा, अगदी या प्रकारे करून घ्या. आणि त्यामध्ये मग टाकायचा आपल्याला पालाचा कांदा टाकला की आपल्या भरिताची चव ना एकदम नेक्स्ट लेवल बरं का. यामध्ये टाकायचे आता आपल्याला मीठ टाकल्यानंतर मीठ चांगल्याने मिक्स करा. तुम्हाला जर हळद टाकायची असेल तर हळद टाकू शकता तुम्ही, आता टाकले तरी चालते. आणि ते सर्व टाकल्यानंतर त्याला मिक्स करून घ्या आणि 2 मिनिट याला झाकण लावून मस्त शिजू द्या पालकांदा टाकल्याच्या नंतर. ठीक आहे, म्हणजे ते टोमॅटो आपले नरम पडतील, कारण की आपण इथे कच्चं भरीत करत नाही आहोत. जर कच्चं भरीत राहिलं असतं ना तर काही टेन्शनच नव्हतं, मग ते 1 नंबर लागते बरं का. बघा, 2 मिनिट झाकण लावून त्याला आपण शिजू दिलं, म्हणजे टोमॅटो थोडेसे नरम पडले आणि दाणे थोडेसे शिजल्या गेले, म्हणजे कच्चे वाटणार नाही. आणि त्याच्यानंतर जे आपले वांगे होते ना, आता वांग्याची बारी आहे. वांगे व्यवस्थित बारीक केलेले आपण मिक्स केले. आता भरीत करा मस्त मिक्स. भरीत मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकायचं काय आपल्याला सांबार म्हणजेच कोथिंबीर. ठीक आहे, हे सर्व टाका आणि 1 मिनिट वाफ आली की गॅस करा बंद आणि घ्या ताट वाढाले. घ्या बरं पटकन ताट वाढायला. झाला आता आपलं भरीत बघा किती छान दिसत आहे, अगदी एकच नंबर, हो की नाही. या प्रकारे तुम्ही एकदा भरीत नक्की बनवून बघा आणि सांगा की तुम्हाला आवडलं की नाही आवडलं. तुम्ही कुठल्याही फेमस ठिकाणचं भरीत जरी खाल्लं असेल ना, तरी पण मी गॅरंटी सांगतो की तुम्हाला ही भरीत नक्की आवडेल बरं का. एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सांगा की तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील. आणि हो मंडळी, प्लीज 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 सबस्क्राईब करायला तर बिलकुलही विसरू नका, कारण की इथं तुम्हाला भेटणार आहे विदर्भातील खास मेजवानी, चव विदर्भाची. लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.